हाय, गुड मॉर्निंग. कम. मी ऍक्च्युली जिमलाच निघणार होते, पण म्हटलं की आज तुम्ही येणारच होता, तर तुमच्या बरोबर मी माझं मॉर्निंग रुटीन जे आहे ते शेअर करीन. आता आय एम ऑफ दिस थॉट दॅट यू आर व्हॉट यू ईट. सो माझ्यासाठी एनी रुटीन, एनिथिंग स्टार्ट्स राईट फ्रॉम द किचन. सो लेट्स गो. आता एवढ्या सगळ्या गोष्टी छान मी सजवून ठेवल्या आहेत, तर याचा अर्थ असा नाहीये की मला तुम्हाला काही घाबरवायचंय वगैरे, पण या आपल्या दररोजच्या वापरण्यातल्या गोष्टी आहेत आणि ह्या आपल्याला लिटरली किचन मध्ये कधीही सापडतील अशा गोष्टी आहेत. आता मी ह्या सगळ्यांचं काय काय कसं कसं करते ते मी तुम्हाला सांगते. आणि या सगळ्या गोष्टींना मी माझ्या मॉर्निंग रुटीन मध्ये वॉटर थेरपी असं नाव दिलं आहे. सो सगळ्यात आधी म्हणजे आय स्टार्ट विथ अ ग्लास ऑफ प्लेन वॉटर. आणि चिया सीड्स आणि सब्जामध्ये काय डिफरन्स आहे? ऍक्च्युली थोड्याफार त्याच्या प्रॉपर्टीज खूप सिमिलर आहेत, पण चिया सीड्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रोटीन आणि फायबर मिळतं. आणि दोन्ही सब्जा सीड्स असो किंवा चिया सीड्स असो त्या तुम्हाला सोकच कराव्या लागतात. सो डिरेक्टली त्या तुम्ही कधीच कन्झ्युम करायचं नसतं. ऑल्सो ह्याच्या चिया सीड्स असो सब्जा सीड्स असो दोन्हीमध्ये कूलिंग इफेक्ट आहे. पण मला असं वाटतं की चिया सीड्स ज्या आहेत ना त्याच्यामध्ये फायबर आणि प्रोटीन असल्यामुळे त्या मी साधारण जिम वगैरे करत असताना एक लिटरच्या बाटलीमध्ये 2 टेबलस्पून चिया सीड्स मिक्स करते, थोडंसं लिंबू पिळते आणि मस्त 1 लिटर माझं असं छान हायड्रेशन होऊन जातं संपूर्ण जिमच्या टाइम मध्ये. ऑल्सो दिस इज व्हेरी गुड फॉर वेट लॉस. ठीक आहे, म्हणजे चिया सीड्सचं काय होतं ना की ह्या सीड्समुळे ना तुम्ही खूप जास्त वेळ फुल राहू शकता. सो इट ऑल्सो प्रमोट्स वेट लॉस. आणि दिस इज समथिंग जे मी घेते माझी. आणि उन्हाळ्यात मग मला मँगो पण खायचा असतो आणि मग थोडे पिंपल्स पण येतात. सो आय थिंक दिस इज द बेस्ट थिंग फॉर मी. ऑल्सो चिया सीड्स मी खूप पुडिंग खाते. मला चिया सीड्स मुळातच खूप आवडतात आणि आता ते मी जिमला वगैरे वापरल्यामुळे मला ते आवडतात. सो अशा प्रकारे तुम्ही 1 ग्लास सुद्धा घेऊ शकता. आता मला सवय झाली आहे याची, म्हणून मी 1 लिटर मध्ये 2 टेबलस्पून चिया सीड्स वापरते. आणि आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे माझ्या अत्यंत आवडत्या ज्यूसला. इट इज एबीसी ज्यूस, जो सगळीकडे मिळतो. आणि जसं मी म्हटलं तसं ही सगळी सामग्री जी काही आहे ना ही तुम्हाला घरातल्या घरात मिळू शकते. तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाहीये. आणि अर्थातच बीटरूट मी थोडंसं बॉईल केलं आहे. हे ऍपल आहे आणि कॅरेट सुद्धा थोडंसं बॉईल केलंय. मला कच्च्या भाज्यांचा मला जरा प्रॉब्लेम होतो. सो मी कुठलंही समजा काही भाजी लाईक पालक वगैरे जेव्हा मी ग्रीन ज्यूस करते तेव्हा मी तो थोडासा बॉईल करून मग मी तो यूज करते. ह्यात आता तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकता. म्हणजे आता जसं मी म्हटलं की थोडंसं आलं टाकू शकता, थोडंसं लिंबू टाकू शकता, तुम्हाला पाहिजे तर थोडीशी साखर टाकू शकता. पण बिकॉज यू आर टेकिंग दिस एम्प्टी स्टमक तर साखर वगैरे अवॉइड करा. आता एबीसी ज्यूस याचे एवढे फायदे आहेत ना, मी काय सांगू तुम्हाला. म्हणजे याला मिरॅकल ड्रिंक म्हणतात किंवा ब्युटी टॉनिक असं म्हटलं जातं. आणि खरोखरच तुमच्या लिव्हरसाठी, तुमच्या हार्टसाठी, तुमच्या स्किनसाठी हे A1 आहे. कधी कधी मी एबीसी ज्यूस जो आहे तो ग्रीन ज्यूस बरोबर स्वॉप करते. कंटिन्युअसली मी हा पित नाही. साधारण एक असं म्हणा ना की फुल वीक मधनं म्हणजे 7 दिवसातनं मी एक साधारण 4 वेळा एबीसी ज्यूस तर पितेच पिते. पण तो घरी बनवलेला, मी बाहेरून कुठलाही ज्यूस पित नाही. अजून एक गोष्ट ज्युसेस बद्दल मला एक सांगायचंय. तुम्ही तेव्हाच तो कन्झ्युम करा जेव्हा तुम्हाला माहितीये की पुढच्या 10 मिनिटात मी हे पिऊ शकतो. ज्यूस आपला बनवून ठेवलाय आणि मग तो फ्रीज मध्ये आहे, अशा प्रकारचे ज्युसेस प्लीज पिऊ नका. कारण तुम्हाला माहिती नाही जेव्हा हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र येतात, जेव्हा तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवता किंवा बाहेर ठेवता की 1 तासाभरानी वगैरे पिन, तर ते कसे रिॲक्ट करतील तुमच्या बॉडी बरोबर. म्हणजे असे मी खूप किस्से ऐकलेत की दुधीचा ज्यूस जो खरोखरच तुमच्या बॉबल मुवमेंटसाठी खूप चांगला आहे, जर तो तुम्ही लिटरली पुढच्या 10 मिनिटात नाही घेतला ना तर इट स्टार्ट्स टू बिकम लिटल बिट पॉइझनस. सो कुठलंही ज्यूस तुम्ही जेव्हाही घेत असाल ना तेव्हा ते फ्रेशली मेड असायला हवं आणि तरच तुम्ही ते घ्या, नाहीतर ते घेऊ नका. म्हणून मी जे काही ज्युसेस बनवते किंवा जे काही कन्झ्युम करते, मी बाहेरचे ज्युसेस, एरिएटेड ड्रिंक्स कधीच कन्झ्युम करत नाही. जे घरात बनलंय तेच मी कन्झ्युम करते. सो कमिंग बॅक टू द बेनिफिट्स ऑफ एबीसी ज्यूस, हिअर गोज.
तर आता आपण एबीसी बनवणार आहोत त्याआधी मला तुम्हाला त्याचे फायदे सांगायचे आहेत. ते म्हणजे इट प्रमोट्स कोलॅजिन. आता कोलॅजिन म्हणजे काय? इट्स लिटरली लाईक अ ग्लू जे तुमच्या स्किन, हेअर, टेंडन्स, कार्टिलेज आणि अगदी ब्लड वेसल्स मध्ये सुद्धा मिळतं. आणि आफ्टर 25 इट स्टार्ट्स डिप्लिटिंग. आणि दिस एबीसी ज्यूस हेल्प्स यू टू सपोर्ट दॅट प्रोडक्शन ऑफ कोलॅजिन. आणि अर्थात कोलॅजिन सपोर्ट करायला, कोलॅजिन वाढवायला, त्याचं प्रोडक्टिव्हिटी वाढवायला खूप सप्लिमेंट सुद्धा मार्केटमध्ये मिळतात. त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ करणारच आहोत. पण कमिंग बॅक टू द एबीसी ज्यूस, बिकॉज ऑफ ऍपल्स आणि बीटरूट आणि कॅरेट, इट इज व्हेरी गुड फॉर वेट लॉस, फॉर युअर वेट मॅनेजमेंट. त्याच्यानंतर तुमची बॉडी लिटरली डिटॉक्सिफाय होते. म्हणजे जेव्हा पण मी कुठून येते, एक 10-15 दिवस शूटिंग करून येते किंवा बाहेरून येते, तेव्हा आय रिअली नीड दॅट डिटॉक्सिफिकेशन. कारण आपण बाहेरचं इतकं खाल्लं असतं आणि कितीही हेल्दी आपण बाहेर खाल्लं ना तरी घरचं हे घरचंच असतं. सो ते डिटॉक्सिफाय करायला हा ज्यूस तुम्हाला खूप मदत करतो. आता ह्याचे डीपर फायदे असे आहेत की तुमची हार्ट हेल्थ म्हणू नका, आय हेल्थ म्हणू नका किंवा डायजेशन म्हणू नका, हे हे फारच उत्तम होऊन जातं. आता ग्लोईंग स्किन मला असं वाटतं की त्याचं एक बाय प्रोडक्ट आहे. कारण दिस ज्यूस रिअली हेल्प्स यू इन अ हेल्दी ब्रेन फंक्शन, हेल्दी हार्ट फंक्शन, हिमोग्लोबिन तुमचं इम्प्रूव्ह करतं. सो यु नो जनरली बॉडीमध्ये जेव्हा एवढे सगळे चेंजेस होतात तर डेफिनेटली इट इज गोइंग टू शो ऑन युअर स्किन. मला असं वाटतं मी खूप तुम्हाला इन्फो दिली आहे. लेट्स मेक द ज्यूस. Wow, just look at this, that beautiful color. सो नॉर्मली तुम्ही असंही पिऊ शकता, ठीक आहे. पण आज आपण ते जरा स्ट्रेन करून साखर घालायची अजिबात गरज नाही, कारण ह्याच्यात ऍपल्स आहेत आणि ऍपलचा एक खूप असा मधुर स्वीटनेस आहे ह्याच्यामध्ये. सो आणि जर तुम्ही माझ्यासारखं थोडंसं बीटरूट आणि गाजर बॉईल करून घेतलं ना, अगदी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा लिटरली फॉर 1 minute to 2 minutes आणि ते हलकं बॉईल होतं आणि मस्त ज्यूस. काय रंग आहे हा! म्हणून कळलं तुम्हाला माझी स्किन एवढी का चांगली आहे. मी तुम्हाला आवळा शॉट कसा बनवायचा हे सांगणार आहे. तुम्ही जसं मी म्हटलं तसं की 6-7 दिवसांचे एकत्र बनवून ठेवू शकता, पण ते काही खराब होत नाही. पण आता मी आता साधारण 1-2 दिवसाचा वगैरे बनवतो. तर हे आवळा तुम्हाला झेप्टो, ब्लिंकिट कुठेही मिळतो, ठीक आहे. आणि आमच्याकडे साधारण ग्रेट केलेलं आलं हे तुम्हाला मिळणार. आल्याशिवाय मला होतच नाही आणि माझ्या आईला सुद्धा आल्याचाच चहा लागतो, ठीक आहे. So let's do this. हे पण तुम्ही स्ट्रेन करू शकता, पण मला वाटत नाहीये की ह्याच्यामध्ये काही स्ट्रेन वगैरे करायची गरज आहे. आवळा आपण असाही असा उचलतो आणि पॉप करतो, कारण कसं ह्याच्यामध्ये लिंबू आपण टाकतो. आणि या प्रकारचा आपला आवळा शॉट हा रेडी. या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आता दाखवल्या त्याचा सिक्वेन्स माझ्या आयुष्यात, माझ्या मॉर्निंग रुटीन मध्ये असा आहे. एक तर साध्या पाण्याचा ग्लास, उठल्या उठल्या तुम्ही साधं पाणी प्या, 1 ग्लास. त्यानंतर एक आवळा शॉट जो लिटरली एवढूसा असतो. त्यानंतर चिया सीड्स आणि लेमन वॉटर, जे तुम्ही 1 ग्लास पिऊ शकता. किंवा तुम्ही जिमला जात असाल, वर्कआउटला जात असाल तर तिकडे तुम्ही घेऊन जाऊ शकता. मी 1 लिटर पिते. त्यानंतर जेवणाच्या आधी मी एबीसी ज्यूस किंवा ग्रीन ज्यूस पिते. ग्रीन ज्यूसची काय आपण साहित्य आज मला मिळालं नाही, सो ते नेक्स्ट टाइम मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे. पण अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात करू शकता. आता तुम्ही मला विचाराल की अरे एवढा वेळ कोणाला असतो, काय असतो, का तुम्ही पाण्याच्या बाटल्या कॅरी करतातच ना, तर अगदी तसंच आहे. त्या गोष्टी तुम्ही तुमच्या बरोबर कॅरी केल्या तर सकाळी तुमचं जे आपण म्हणतो ना की पाण्याचा इंटेक जास्त व्हायला पाहिजे, तर तो इंटेक तुमचा सकाळी खूप छान पद्धतीने पार पडतो. आणि दिस वॉज माय मॉर्निंग रुटीन, माय वॉटर थेरपी.
मला कसं वाटलं मला डेफिनेटली सांगा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाहीये माझ्या चॅनलवर तर कम ऑन यार सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला अजून काय काय जाणून घ्यायला आवडेल. ओके, टाटा.